नमस्कार. आजच्या या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आजकाल माहितीचा महापूर आलाय, बरोबर? पण यातली नेमकी आणि अचूक माहिती कशी शोधायची? म्हणूनच आज आपण काही हाय एल्ड म्हणजे अत्यंत महत्त्वाची अशी जनरल नॉलेजची तथ्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरू करूया. स्क्रीनवर बघू शकता, आज आपण 4 मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित करणार आहोत: कायदा आणि संविधान, विज्ञान, पर्यावरण आणि इतिहास. आणि हो, शेवटी तुमची एक छोटीशी MCQ टेस्टही असणार आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. तर आपला पहिला विभाग आहे कायदा आणि संविधान. तुम्हाला माहीत असेलच, ॲसिड हल्ल्यातील पीडितांची एक कायदेशीर व्याख्या आहे. पण RPWD कायदा 2016 नुसार सर्वोच्च न्यायालयाने यात एक अत्यंत संवेदनशील आणि मोठा बदल केलाय. आता जर एखाद्याला जबरदस्तीने शरीरांतर्गत ॲसिड पाजलं गेलं तर त्याचा शरीरावरील आणि मनावरील आघात हा बाह्य हल्ल्याइतकाच भयंकर मानला जातो. खऱ्या अर्थाने हे न्यायाच्या दृष्टीने उचललेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आता एक विचार करा, जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत अस्तित्वात असलेला कायदाच अपुरा पडत असेल तर न्याय कसा मिळणार? इथेच संविधानाचं कलम 142 पिक्चरमध्ये येतं. हे कलम सर्वोच्च न्यायालयाला असा एक विशेष अधिकार देतं ज्यामुळे संपूर्ण न्याय प्रस्थापित करण्यासाठी ते थेट आदेश पारित करू शकतात. कायद्यातल्या पोकळीमुळे कुणावर अन्याय होऊ नये यासाठीची ही एक भक्कम तरतूद आहे. निवडणुका म्हटल्या की निष्पक्षता आलीच पाहिजे, हो ना? त्यासाठीच आदर्श आचारसंहिता म्हणजेच MCCचा भाग 7 अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सत्ताधारी पक्ष निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणांचा किंवा सार्वजनिक पैशांचा गैरवापर तर करत नाहीये ना, यावर हा भाग कडी नजर ठेवतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे निवडणुका खऱ्या अर्थाने पारदर्शक राहण्यास मदत होते. 100 कोटी रुपये हा फक्त एक मोठा आकडा नाहीये. भारतात एखाद्या व्यक्तीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी हा एक कायदेशीर निकष आहे. म्हणजे जर कोणी किमान 100 कोटी रुपयांचा आर्थिक गुन्हा करून कारवाई टाळण्यासाठी देश सोडून पळून गेला तर त्याच्यावर थेट आणि कठोर कारवाई करण्यासाठी हा निकष निश्चित करण्यात आलाय. कायद्याच्या जगातून आता आपण थोडं वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, म्हणजेच विज्ञान आणि आरोग्य. आपण MRI स्कॅनबद्दल नेहमी ऐकतो, पण हे काम कसं करतं? तर हे तंत्रज्ञान 2 गोष्टींचा अप्रतिम समन्वय साधतं. पहिलं म्हणजे चुंबकीय क्षेत्र, जे आपल्या शरीरातील हायड्रोजन प्रोटॉन्सना एका रेषेत आणतं, आणि दुसरं म्हणजे रेडिओ लहरी, ज्या त्यांना विचलित करतात. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की आपल्या शरीराच्या आतल्या एकदम स्पष्ट आणि अचूक प्रतिमा तयार होतात. आहे ना कमाल? लहान मुलांच्या आरोग्यासाठी राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात तपासणीसाठी 4Ds म्हणजेच 4Dचा वापर होतो. हे नेमके कोणते? डिफेक्ट्स ॲट बर्थ म्हणजे जन्मजात व्यंग, डेफिशियन्सीज म्हणजे कमतरता, डेव्हलपमेंटल डिलेज म्हणजे विकासातील विलंब, आणि डिझीजेस म्हणजेच आजार. या चौघांवर लक्ष ठेवून बालपणीच्या आजारांचं लवकरात लवकर निदान करणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. चला आता आपल्या तिसऱ्या विभागाकडे जाऊया. हा विभाग आहे पर्यावरण आणि भूगोलाचा. निस्सार उपग्रहाच्या डेटाने नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. मेक्सिको शहर चक्क वेगाने जमिनीखाली खचत चाललंय. कारण काय? तर भूजलाचा अतिरेकी उपसा. हे शहर मुळात एका जुन्या तलावाच्या तळावर वसलेलं आहे. जमिनीखालचं पाणी प्रमाणाबाहेर उपसल्यामुळे तिथली माती आकुंचन पावतीये आणि संपूर्ण शहराचा पायाच अक्षरशः धोक्यात आलाय. हवामान बदलाच्या संदर्भात कोलंबिया आणि नेदरलँड्सने आयोजित केलेली सांता मार्ता परिषद तुम्हाला माहितीच असायला हवी. या परिषदेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय होतं? तर त्यांनी फक्त जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यावर भर दिला नाही, तर कोळसा, तेल आणि गॅस यांचा वापर टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद करण्याचं जागतिक उद्दिष्ट इथे निश्चित केलंय. ही खऱ्या अर्थाने खूप मोठी आणि ठोस कमिटमेंट आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, म्हणजेच आपला चौथा विभाग इतिहास आणि अर्थशास्त्र. गिरमिटिया हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकलाच असेल. 19व्या शतकात हजारो भारतीयांना करारावर मजूर म्हणून जमैका आणि सुरिनामसारख्या देशांमध्ये नेलं गेलं होतं. आता गंमत अशी की या मजुरांना ॲग्रीमेंट हा इंग्रजी शब्द काही उच्चारता यायचा नाही. त्यांनी त्याचा अपभ्रंश करून त्याला गिरमिट म्हणायला सुरुवात केली, आणि आज याच मजुरांच्या वंशजांना अतिशय अभिमानाने गिरमिटिया असं ओळखलं जातं. आता अर्थशास्त्रातली एक महत्त्वाची संकल्पना बघूया, विंडफॉल टॅक्स. नाव ऐकून काय वाटतं? वाऱ्याने अचानक फळ पडावं आणि ते आपल्याला आयतं मिळावं, तसंच काहीसं हे आहे. कधीकधी जागतिक बाजारपेठेत अचानक मोठे बदल होतात आणि ऊर्जा कंपन्यांना काहीही न करता अनपेक्षितपणे प्रचंड मोठा नफा होतो. याच विनासायास मिळालेल्या अवाढव्य नफ्यावर सरकार जो खास कर लावतं त्यालाच विंडफॉल टॅक्स म्हणतात. बरं, तर माहिती घेऊन झाली. आता वेळ आली आहे ती एका छोट्याशा नॉलेज चेकची. तुमच्या स्क्रीनवर आता एक नमुना प्रश्न आहे. बघा, हॉर्मुझची सामुद्रधुनी जागतिक ऊर्जेच्या बाबतीत इतकी निर्णायक का मानली जाते? उत्तर सोपं आहे पण खूप महत्त्वाचं आहे. पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडणारा हा अगदी अरुंद मार्ग जागतिक तेल वाहतुकीचा मुख्य कणा आहे. विचार करा, या एका छोट्याशा मार्गावर नियंत्रण मिळवणं म्हणजे थेट जागतिक अर्थव्यवस्थेची नस पकडण्यासारखंच आहे.
कर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते नुसतं परीक्षेसाठी नाही तर आपल्या आजूबाजूचं जग समजून घेण्यासाठी आहे. आता तुमची खरी कसोटी लागणार आहे. आपण जी तथ्य बघितली ती तुम्ही किती अचूकपणे लागू करू शकता ते आता बघूया. ज्ञानाच्या या चाचणीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग MCQ टेस्टला सुरुवात